नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरु नाथ महाराज की जय। श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहतो। या ग्रंथाचं दुसरं प्रकरण सुरू असून विषय सद्गुरूंचं वर्णन चाललेलं आहे। ज्ञानोबा सांगण्याने की सद्गुरूंना वंदन करता येत नाही, नमस्काराच्या पलीकडे असतात, त्यांचं दर्शन करता येत नाही। कुठल्याही तऱ्हेने सद्गुरूंचा आम्हाला थांग पत्ता लागत नाही। अशा वेळेला हे जे सद्गुरू आहेत मग कशा पद्धतीने आम्हाला त्यांच्या जवळ जाते ते आम्हाला कसा आमचा स्वीकार करतील। ज्ञानोबांनी सांगितलं की सद्गुरू तर तेव्हा स्वीकार करतात शिष्याला, तेव्हाच मान्यता देतात, तेव्हाच आपलं म्हणतात जो शिष्य आपला जीव द्यायला तयार असेल, जीव द्यायला तयार असेल म्हणजे जीव भाव द्यायला तयार असेल, देह भाव सोडायला तयार असेल, मी देह नसून मी आत्मा आहे या आत्मस्थितीवर जो विषय इच्छितो अशी ज्याची तयारी असेल त्याला सद्गुरू पसंत करतात आणि मग त्याचा तो जीवभाव तोडून टाकतात, नाहीसा करतात आणि जीवभाव तुटला एकदा आपला की आपल्या जीवभावामुळेच आपल्याला देहभाव आलेला आहे। त्या देहभावामुळे आपली जी कर्म होतात त्या कर्मामध्ये जी आसक्ती असते, ममता असते, अहंकार असतो, त्रिगुण असतात, विकार असतात, काय नाना प्रकारे हे त्याच वेळेला नाही शिरतात जेव्हा जीवभाव जातो आणि मग तो साधक किंवा शिष्य उरत नाही, कारण तो शिवभावात जातो, आत्मभावात जातो आणि आत्मभावात गेलेला साधक आहे त्यालाच ते आपला म्हणतात। मग त्या ठिकाणी गेल्यानंतर आत्मस्वरूपामध्ये गेल्यानंतर त्या शिष्याला गुरुचं सदैव अखंड ते प्रेम त्याला मिळत असत। त्याच्यासाठी काल्पनिक 3 दृष्टांत देऊन पाहिले की सद्गुरू काय करता शिष्याला। पहिला दृष्टांत दिला होता रात्र संपल्यानंतर, दिवस उगवल्यानंतर रात्र संपते, म्हणजे सूर्यापुढे जशी रात्र टिकत नाही, अंधार टिकत नाही, तसे जगत हा तर जगतरूपी सूर्य आहे, जगाला उजेड देणारा, प्रकाश देणारा, परंतु हे जे सद्गुरू आहे ते विश्वाला प्रकाश देणारे सद्गुरू आहे, सगळ्या प्रकाश देणाऱ्यांचे प्रकाशक आहेत सद्गुरू। मग अशा सद्गुरूंना कुठलं अज्ञान, कुठली माया, कुठलं अविद्या काहीच शिल्लक राहू देत नाही।
शिष्याचं सगळं पुसून टाकतो. किंवा लवणाचा दृष्टांत दिला, मिठाचा खडा जर पाण्यात टाकला तर मीठ ज्याप्रमाणे पाण्यामध्ये गेल्याबरोबर त्या पाण्याशी एकरूप जातं, मिसळून जातं, त्याच्यामध्ये ते विरून जात. मीठ म्हणून जात नाही. त्याप्रमाणे तो शिष्य ज्या वेळेला त्या सद्गुरूचा जवळ येतो त्या मिठाप्रमाणे तो विरघळून जातो, विरून जातो, गुरुरूप होऊन जातो, आत्मस्वरूपात जातो. त्यानंतर तिसरा दृष्टांत दिला, मुरेची येवी रात्र संपल्यानंतर जाग येते, झोप जाते. ज्याप्रमाणे जाग आल्यानंतर झोप नाहीशी होते, झोप राहतच नाही, तद्वत सद्गुरु रूपी हा जो सूर्य आहे, ही जी जाग आहे, ही जी जागृती आहे ज्ञानाची, ही ज्ञान रूपी जागृती आलेली आली की अविद्या रूपी रात्र संपून जाते, मुद्रा संपून जाते. अशा प्रकारचे हे 3 दृष्टांत घेऊन झाल्यानंतर मग पुढचा आणखी 42व्या मध्ये ज्ञानोबांनी सांगितलं, कापुराची थळी व नुरेची आगीची बरोबर, नुरेची रूपणावर तैसा या. ज्याप्रमाणे कापराची वडी, कापराच्या वडीला आग लागली, अग्नीचा स्पर्श झाला रे झाला त्या वडीला की तो अग्नी आणि ती वडी खूप कापणी दोघे बरोबर सगळं अग्नी त्या कापुराला संपवतो आणि कापूर स्वतः अग्नीबरोबर विझून जातो. शिल्लक नाव रूप काहीच उरत नाही, अग्नी राहत नाही, कापूर येणार. सद्गुरु रूपेशी जी ज्योत आहे, आत्मज्योत, आत्मा, या सद्गुरु रूपी अग्नीचा स्पर्श झाला शिष्य रूपी या कापराला की हा कापूर पूर्ण तऱ्हेने नष्ट होऊन जातो, नाव रूप सुद्धा उरत नाही मग त्याचं. अशा तऱ्हेने सद्गुरु त्याला पूर्ण रूप सद्गुरु रूप बनवून टाकतात, आत्मस्वरूप बनवून टाकतात. असे हे दृष्टांत दिल्यानंतर आजचा विषय आहे, आजची मूल्य आहे, याच्या हातापाया पडे तरी वंद्यत्व पुढे न म्हणले, न पडेची हा भिडे भेदाची. त्याला ज्ञानोबा सांगतायत की हा सद्गुरु काय चुरून गेला, मी गया वया करतो, हातपाय पडतो म्हणजे काय, गया वया करतो, तळमळ होते माझ्या जीवाची. कसंही करून आपल्याला गुरु भेटले पाहिजे. याच्या हातापाया पडतो विषय तेव्हा असते जेव्हा तो अतिशय अगदी घेऊन जातो. आणि ज्या वेळेला इतर कुठलाही मार्ग आम्हाला नसतो, दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध नाहीये त्याच्याशिवाय, त्याच वेळा तो विषय इतका हातापाया होतो. अज्ञानी माणसाला ते कळतच नाही, त्याला अनेक मार्ग दिसतात, हा गुरु नको नाही, तो निळ्या भानगडीत शिरतो. ज्ञानोबा सांगतात, गुरूंच्या शिवाय दुसरा आत्मज्ञानाचा कुठलाही मार्गच नाही. जो आत्मा आमच्या देहात आहे त्याचं ज्ञान होण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता असते. आणि म्हणून ही सगळी गयावया हातपाय पडणं, प्रार्थना करणं, नमस्कार करणं, वंदन करणं, त्याला माझं चाललेले. पण काय करू, त्याच्या हातापाय पडलो तरी वंद्यत्वे पुढे न म्हणले, परंतु तो वंदन करण्याला पुढे मानलाच जात नाही. कारण वंदन करण्यामध्ये वंदन करणारा आणि ज्याला वंदन केलं जातं असे 2 असतात. भेद आला.
वंदन करणारा नमस्कार करणारा आहे आणि ज्याला नमस्कार करतो तो दुसरा. अशा द्वैतामध्येच हे वंदन होऊ शकतं. गुरु द्वैतात यायलाच तयार नाही. गुरुंना हे जे ब्रह्मस्वरूप आत्मस्वरूप परब्रह्मस्वरूप त्याच्याही पलीकडचे ते आहे. एकत्वामध्ये राहणारे अभेद स्थितीमध्ये राहतात आणि त्या अभेद स्थितीमध्ये राहणाऱ्या त्या सद्गुरूंना हे असलं द्वैत आवडत नाही. द्वैतामध्ये ते पडतच नाही. म्हणून वंद्यत्व म्हणजे वंदन करून घेण्यासाठी लागणार जे स्वरूप ते पुढे राहत नाही. काय करावं, इतक्या हातापाय पडतो तरी ते पुढे उभं राहत नाही वंदन करून घेण्यासाठी. न पडेची हा भिडे भेदाची, ज्यामुळे म्हणतात हा भेदाच्या भिडेला पडत नाही. आपल्या पुष्कळशा गोष्टी आपण भेडे खातर करतो. बघा तुम्ही, समजा आपलं एखादं जरुरीचं काम आहे एखाद्याकडे आणि त्या माणसाकडे आपण जातो, आहो आमच्या एवढं काम करून द्या ना, त्याला आपण काय करतो पण तोच करणार नाही, त्याच्याशिवाय दुसरं कोण करून देणार नाही. मग आपण त्याच्या हातापाया पडतो, अरे बाबा एवढं काम करणं, पण त्याची काही इच्छा नसते. मग आपण काय करावं, त्याचा चांगला जीवन कोणी असेल, मग त्याची पत्नी काय असेल घरामध्ये, तिच्याकडे धाव घ्यावी लागते आणि मग तिला सांगावं लागतं, हे ताई एवढं काम करून येणार, ते बाबा त्याच्या ऐकत नाही आमचं. मग तू जर करून गेलं तर फार बरोबर. आता ती बाई जर द्यावी असली, तिला जर द्यायला असली तर मग ती म्हणते ठीक आहे मी सांगून पाहतो, आणि मग ती त्या नव्याला भीड घालते, करून टाका नाही पुष्कळ चांगली काम करतात म्हणून विषय करून टाका एवढं. आता त्याची इच्छा नसतानाही हिने भीड घातली, म्हणून त्या भिडे खातर झालं बिचारायला ते काम करावं लागतं, करून टाकतो. पण हे जे सद्गुरू आमचे ते कुठल्याच भिडेला दाद देत नाही. हे जे वंद्य आणि वंदकत्व याशी जे द्वैतातलं भेद आहे, या भेदाच्या भिडेला ते भीत घालत नाही, म्हणतात नाही मला कुणी हे भीड घालू नका, मी द्वैतात येणारे मी अद्वैत स्थितीतला आहे. माझी जी अवस्था आहे ती एकत्वाची अवस्था आहे आणि मग त्या एकत्वामध्येच याला यावं लागेल. हा जो शिष्य आहे ना, आता द्वैतामध्ये नमस्कार करणारा, याला आत्मस्वरूपामध्ये मी आणेल, याला शिवस्वरूपात मी आणतो आणि मग माझ्यामध्ये तर त्याच खरं अशी गुरुची स्थिती असते. म्हणून गुरु काय करतात, त्या शिष्याला द्वैतात उरू देत नाही वेगळं. शिष्य म्हणून दुसरा आणि गुरु म्हणून कोणी वेगळा असा भेदच ते राहू देते. अशा तऱ्हेनं गुरु म्हणजे काय असतात आणि गुरुला वंदन करणं म्हणजे काय असतं, गुरुला नमस्कार करणं म्हणजे काय असतं, ते ज्ञानोबा आपला अनुभव म्हणून सांगताय. म्हणून आपण गुरु केलेले असले, आपण जे साधना आहे, आपण शिष्य आहोत, अशा वेळेला ज्ञानोबांचे हे जे विचार आहे किंवा हे जे अनुभव आहे ते आपल्याला फार लाभदायक आहे. सद्गुरूच्या बद्दल कसा भाव ठेवावा, सद्गुरूच्या संबंधीच आपलं ज्ञान कसं वाढवावं, हे ज्ञानोबा आपल्याला त्यांच्या अनुभवाने सांगून राहिले. अशी 43 ओवी झाल्यानंतर आता 44 ओवी येते बघा. या 44 ओवीमध्ये आता ज्ञानोबा सांगून राहिले, आपणा प्रति रवी दृष्टांत देत आहे. आपणा प्रति रवी विदो न करी जेवी, आपणा प्रति रवी विदो न करी जेवी,
हा वंद्य नव्हे देवी वंदनाशी. तेच उदाहरण देत आहे. उदाहरण असं आहे की हा रवी म्हणजे सूर्य. हा सूर्य उगवतो म्हणजे तो स्वतःला प्रकाशित करण्यासाठी उगवतो का? सूर्य कशासाठी उगवतो? प्रकाश देण्यासाठी उगवत आहे खरं, पण स्वतःला प्रकाश देण्यासाठी उगवतो. तो स्वतः प्रकाशमान असल्यामुळे त्याला स्वतःला प्रकाशित करण्याची काय गरज आहे? सूर्य उगवतो म्हणजे तो दुसऱ्यांसाठी उगवतो, दुसऱ्यांना प्रकाशित करण्यासाठी उगवतो, दुसऱ्यांना प्रकाश देण्यासाठी उगवतो. तो स्वयंप्रकाश येतो. स्वतःला प्रकाशित करण्यासाठी तो कशाला उगवेल? त्याला म्हणतात सूर्याचा प्रकाश हा त्याच्यासाठी नाहीये, त्याला प्रकाशित करण्यासाठी तो प्रकाश नाहीये, तर इतरांना तो देण्यासाठी आहे, इतरांना प्रकाशित करण्यासाठी आहे. त्याप्रमाणे सद्गुरूचं कार्य आहे. सद्गुरू हे दुसऱ्यांना आपलं जे स्वयंतेज आहे ते देतात, ज्ञान देतात, आत्मज्ञान. त्या आत्मज्ञानाचा प्रकाश हा दुसऱ्यांना देण्यासाठी आहे. तिथे स्वयंप्रकाशी आहे, तो ज्ञान स्वरूप होते गुरु. त्यांना त्यांच्या त्या प्रकाशाचा आपल्याला काही उपयोग नाही, परंतु ते स्वतः दुसऱ्याला देतात आणि त्याला आपल्यासारखे करून टाकतात. हा जो भाव आहे ना, तो या ओळीमध्ये ज्ञान आपल्याला सांगताय. आपण प्रति रवी, आपल्या गतीमुळे आपल्याला, आपल्या स्वतःला उदून करी जेवी. उदय सूर्य ज्याप्रमाणे आपल्याला स्वतःला प्रकाश देण्यासाठी उदय होत नाही, उदय करत नाही, उगवत नाही, त्याप्रमाणे काय हा वंद्य नव्हे देवी वंदनाशी. त्याप्रमाणे हे जे सद्गुरू आहे ते वंदन करायला वंद्य होत नाही. म्हणजे हा जो शिष्य वंदन करू इच्छितो, नमस्कार करू इच्छितो, त्याला वंदन करायला ते योग्य होत नाही. ते म्हणतात नाही रे, तुझं हे वंदन मला देतात नाही, हे देतात वंदन मी गेलं. तेव्हा स्वयंप्रकाश सूर्य स्वतःला ज्याप्रमाणे प्रकाशित करत नाही, तद्वत सद्गुरू जे आत्मज्ञानी आहे ते आत्मज्ञान ते दुसऱ्याला देण्यासाठी ठेवलेले आहे आणि त्या शिष्याला ते देऊन आपल्यासारखं करतात. किंवा वंद्यत्व ते अशा द्वैतातलं भेद नाही. म्हणून द्वैतामध्ये जे नमस्कार करणं आहे आमचं, ते गुरूंना मान्य नाही. सुंदर आहे. तेव्हा ज्ञानोबांचं हे जे म्हणणं आहे, ज्ञानोबा आपल्याला या ओळीच्या निमित्ताने असं सांगणे की आपण आपला स्वभाव कसा ठेवावा गुरूंच्या बाबतीत, आपलं ध्येय कसं असावं, आपण गुरूंना काय समजावं, आपल्याला आपल्या स्वतःमध्ये जो आत्मा आहे तो आत्मा आपल्याला प्राप्त व्हावा, त्या आत्म्याचं ज्ञान प्राप्त व्हावं आणि ते प्राप्त होण्यासाठी सद्गुरूंचं सहाय्य मिळतं. सद्गुरू आपल्याला आत्मस्वरूपाकडे नेण्यासाठी आहेत. अशा प्रकारचा हा जर भाव ठेवला, अशी जर इच्छा ठेवली आपली, परंतु होतो काय, साधकांना नेमकी ही इच्छा होत नाही आत्म्याकडे जाण्याची. आत्मा तर आपल्या देहात आहे, परंतु त्या आत्म्याला जाणण्याची इच्छा होत नाही आपली. आपल्याला जगातल्या गोष्टी जाणण्याची इच्छा होते, जगातले लाभ प्राप्त करण्याची इच्छा होते, जगातले फायदे पाहिजे.
त्यामुळे त्या सद्गुरूंना वाटतं की नाही याच्याशी आपलं नाही झालं. तेव्हा साधकांनी शिष्यांनी नेहमी लक्षात ठेवावं की सद्गुरूंचा लाभ आत्मज्ञानासाठी असावा. सद्गुरूंनी आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करून द्यावं, आपला जीवभाव नाहीसा करून आपल्याला शिवभावात न्यावं. अशी जर तुमची इच्छा असेल, तळमळ असेल, तर मग सद्गुरू तुम्हाला पसंत करतात आणि त्याप्रमाणे ते तुम्हाला बनवतात. आणि हे जर मागणं नसेल तुमचं, तर सद्गुरूंना नामंजूर आहे. मग तुमचं शिष्यत्व नको. अशा प्रकारचा हा ज्ञानोबाचा उद्देश लक्षात घ्या. आणि गुरु संबंधी काय एवढा भाव ठेवायला पाहिजे, कसा भाव ठेवायला पाहिजे, ही गोष्ट ज्ञानोबा आपल्या या अनुभवातून सांगतायत. बरं, गुरुला नमस्कार करण्यामध्ये आपण वेगळे आणि गुरु वेगळे हा जो आपला नेहमीचा पायंडा पडलेला आहे. किंवा देवाला नमस्कार करण्यामध्ये देव गुरु वगैरे हे सगळे एकच तत्व आहे. ते यामध्ये भेद आहे. नमस्कार करणारा मी आणि ज्याला नमस्कार करतो तो देव किंवा तो गुरु, दोन वेगळे. मी आणि तो, अशा प्रकारचा भेद असतो. आणि आता भेद बुद्धी ज्याच्यामध्ये राहते, आता लहान भेद नाही बरं का. आपल्याला वाटत काय गुरु आपलेच आहे पण देव आपलाच आहे आणि मी वेगळा राहिलो काय झालं, देत राहिला म्हणून काय झालं. पण हा जो भेद आहे ना, ही छोटीशी भेदाची छिंडी, ही छोटीशी भेदाची छिंडी जर आमच्या अंतकरणात राहून गेली महाराज, तर हा भेद आपल्याला जगामध्ये पाप करायला, बंध निर्माण करायला कारणीभूत होतो. भेदामुळे जगामध्ये निळ्या प्रकारच्या वाईट गोष्टी घडतात. कारण जेवढी पाप, जेवढ्या वाईट गोष्टी, जेवढी दुष्टाचरण होतात ते देवतातच होतात, भेदामध्ये होतात. आम्ही आपल्यापेक्षा त्याला वेगळं मानतो आणि त्याला वेगळं मानून मग त्याचं आम्ही हरण करतो. त्याचं चांगलं पापाचरण हे भेदामुळे होत आणि पापाचरण भेदामुळे होत असल्यामुळं गुरुंना हा भेद करणं आवडत नाही. वास्तविक जगामध्ये ज्या दुष्टवृत्तांना सज्जन लोक आवडत नाही, हा भेद झाला ना. आता हा जो पाप करणारा मनुष्य आहे, हा पापी मनुष्य त्या सज्जन माणसाला विनाकारण त्रास देतो, दुःख देतो, कष्ट देतो, नाना प्रकार. हे त्याच्यामध्ये भेदबुद्धी आहे म्हणून. परंतु ज्ञान म्हणतात की ही भेदबुद्धी जाण्यासाठी त्याचा जीव भावच जायला, त्याचा देहभाव गेल्याशिवाय, त्याचा जीव भाव गेल्याशिवाय, त्याला आपली स्थिती प्राप्त झाल्याशिवाय त्याचा भेद जात नाही. आणि मुळामधूनच उचलला गेला भेद, मग पुढे भेदाचं त्याला दर्शन होणार नाही. मग तो सगळ्यांना सज्जन समजून, सगळ्यांना आत्मस्वरूप समजून, सगळ्यांकडे एका दृष्टीने पाहत राहील जर भेद दृष्टी केली तर. आजचे राजकारणी आपल्याला सांगतात आम्हाला समाजामध्ये समान निर्माण करायचे, समता निर्माण करायची. अरे कशी करणार तुम्ही समता निर्माण? तुमच्यामध्ये समतेचा जो विचार आहे तो वरवरचा आहे, आंतरिक नाही. ज्यांना तुम्ही समान करू इच्छितात ते तुम्हाला वेगळेच वाटतात. तेव्हा तू आणि त्याला वेगळा असं समजून जेव्हा तू भेद बुद्धीने त्याला चांगलं करू इच्छितो, तेव्हा ती जी भेदबुद्धी आहे ती तुझी भेदबुद्धी तेव्हा तुला गफलीत आणेल किंवा तुझ्याकडून दुष्टाचरण करेल ते सांगता येत नाही.
तेव्हा वरवरचा हा समतेचा भाव कधीही टिकणारा नाही. हे जे समाजवादी साम्यवादी वगैरे लोक आहेत ते म्हणतात सगळ्यांना आम्हाला स्वार्थ करून सोडायचंय. कसं करणार? सगळ्यांना स्वार्थ करायचं म्हणजे काय करायचं? सगळ्यांना सारखा पैसा वाटायचा. बरं वाटा, अशी कल्पना करा की आपण गावातले 100 लोक निवडून आणले. कुठले ना धरून आणले का त्या गल्लीमध्ये 100 लोक आणले. त्यांना बसवलं आपण रांगेमध्ये बसावं. आणि मग आपल्या जोडे रुपये होते, पैसे होते ना, मोठा होते ना, प्रत्येकाला 1,000 1,000 दिली वाटले. आता समान झाली वाटत. सगळ्यांना सारखं वाटलं की नाही आता उद्या पहाटे सारखे राहतात का? आज प्रत्येकाच्या खिशामध्ये ती 1,000 नोट गेली. सगळे सारखे झाले ना आहे. पण आता ते घरी गेल्यानंतर ते सारखे राहतील का? कसे राहतील? प्रत्येकाची कर्म वेगळी, प्रत्येकाचा धर्म वेगळा, प्रत्येकाचं आचरण वेगळं, प्रत्येकाचा वासना वेगळ्या, प्रत्येकाचं कर्म वेगळं. आणि मग जेव्हा ते 1,000 रुपयाचा तो प्रश्न जेव्हा ते वेगळ्या कामामध्ये लावतील, तो कोणी दारू प्यायला लागेल, कोणी काही करायला लागेल, कोणी काही करायला लागेल. मग जर काय आपण त्यांना महिन्याने बोलवलं या पुन्हा त्यांना म्हटलं पुन्हा तुला सामने करून पैसे देणार असेल बरं का, म्हणून ते मोठे उत्साहाने येतात आपल्याला. बसा बसली, हा बोला, तुम्हाला 1,000 रुपये दिले होते. आता प्रत्येकाजवळ 1,000 रुपये असतीलच ते दिलेले. तुम्हाला तेवढे तर असणारच तुमच्याजवळ. मग कोणाजवळ 1,000 रुपये शिल्लक आहेत? करा बरं हात वर. कोणीच हात वर करत नाही, कारण त्यांचे ते नाना प्रकारे फसवून गेले. बरं वाढवले का कोणी? 1,500 झाले का? त्यांनी हात वर करा, चालेल. वाढवले असेल तरी चालेल. तात्पर्य काय की पैशाने समता येत नाही. समता हा अंतःकरणाचा गुण आहे, धर्म आहे. अंतःकरणामध्ये जर समतेची निर्मिती असेल, मी आणि तू सारखेच आहोत हा भाव असेल आत्मस्वरूपाने, तरच समता निर्माण होते. अशी बाह्य समता कधीही कशानेही निर्माण होत नाही. त्या गरीब लोकांना इतकी घर बांधून दिली झाली पण समानता, सारख्या घरावर राहतात ते पाहतो. त्यांच्या घरामधलं जीवन घराचं स्वप्न सगळी सारखी आहे, पण तू त्यांच्या घरातले जीवन सारखं आहे का? काय समता झाली? घर बांधून काय समता झाली का? तात्पर्य असं की समता हा काही असा वरपांगी वरून दिसणारा असा लाभ नाही. समता ही अंतःकरणाची शुद्धता आहे, अंतःकरणाचा तो धर्म आहे. ज्याचं अंतःकरण स्वच्छ शुद्ध सात्विक असं झालेलं असतं तेच समभावामध्ये राहू शकतात. आणि ज्यांचे तमगुण रजोगुण वगैरे वाढलेले ते काय समभावामध्ये राहते? म्हणून जाणवा, आपल्याला हा बोध देत आहे की सद्गुरूंकडे तुम्ही हा भेद दृष्टीने वंदनाचा प्रकार करू नका. अशा भेदामधलं वंदन गुरूंना आवडत नाही. गुरुला ती समता पाहिजे. समता म्हणजे तो आपल्या सारखाच व्हायला पाहिजे. शिष्य माझा, मी जसा आत्मज्ञानी आहे तसा माझा शिष्य आत्मज्ञानीच असला पाहिजे. ही समता झाली. मी आणि तो सारखा झालो आता, बरोबर आहे. गुरु आणि शिष्य आता हे नातेच राहिले नाही. तोही गुरु झाला, गुरु पदावर आलेला आहे. तो गुरु आणि वंद्यत्व नाकारलं. आमच्या गुरुचं जे वंद्यत्व आहे ते का नाकारतात ते या पूर्वीमधून सांगून गेले.
त्याप्रमाणे आता ज्ञानोबा पुढची ओळी सांगतात. 45वी ओळी बघा. या 45व्या ओळीमध्ये पुरातन भाव आहे जवळजवळ. का समोरपणा फुले, का समोरपणा फुले न लाहिजे काही केले, तैसे बंदित्व घातले हरवून येणे, तैसे बंदित्व घातले हरवून येणे. का समोरपणा फुले, समोरपणा फुले न लाहिजे काही केले, तैसे बंदित्व घातले हरवून येणे. म्हणजे काय बघा, समोरपण म्हणजे आपल्या समोर असणं, आपल्या समोर असणं, आपल्या समोर असणं म्हणजे मी एक वेगळा आहे आणि ती वेगळं आहे. पण माझ्या समोर तुम्ही आला तर त्याला मी समोर म्हणेन ना. पण तू गुरु आपल्या समोर यायलाच तयार नाही, समोर कोण येतच नाही त्यांच्यामध्ये, ते पुढेही ते असे समोर जात नाही. त्याचा अर्थ काय? याचा अर्थ असा पुन्हा झाला की कोणाच्या तरी समोर उभं राहणं म्हणजे तो जो पाहणार आहे तो आणि हे असे दोन झाले ना. पुन्हा द्वैतात आला भाग. समोर पण टिकवण्यासाठी द्वैतच लागतं, द्वैताशिवाय समोर पण येत नाही. आमच्या समोर होतं मध्ये म्हणजे तुमच्या समोर होतं म्हणजे तुम्ही आणि ते जे होतं ते दोन आहेत ना. पण गुरुंना द्वैत नको आहे, ते तर अद्वैतात राहतात आणि अद्वैताची त्यांची इच्छा आहे. शिष्याला सुद्धा अशा तऱ्हेनं द्वैतात राहू देण्याची इच्छा नाही त्यांची, म्हणून ते आपल्या समोर येतच नाही. समोरपणा फुले न लाहिजे काही केले, तुम्हाला त्यांचं समोरपण काही केलं तरी प्राप्त होणार नाही. म्हणजे गुरु तुमच्या पुढे कधीही समोर येणार नाही. तुम्हाला गुरु समोर काढलं पाहिजे, वंदन करायचं, नमस्कार करायचं, पाया पडायचं ना, म्हणून तुमच्या पुढे पाहिजे ते. म्हणतात मला यातलं काही नको, तुमचं जीव भाव देतो का? जीव द्यायचं तयार आहे का तू माझ्यासाठी? अरे लोक नाहक आपला जीव कशासाठी देऊन टाकतात हो. आत्महत्या पाहिल्या तुम्ही, आत्महत्याला काही मोठं कारण असं का? छोट्या छोट्या गोष्टीला कशाला आपला जीव देऊन देतात. तिथे जीव द्यावा लागतो म्हणजे मरण पत्करावं लागतं. जीव देणं म्हणजे इथे हे जे जीव घेणार आहे ते तुमचा जीव घेत नाही, तुमची जीव कशा काढून टाकतात आणि तुम्हाला आत्मस्वरूपात आणतात. किती फरक या जीव देणं आणि जीव भाव करून घेणं. म्हणून ज्ञानोबा सांगून राहिले की ते तुमच्या समोर यायला तयार नाही. त्यांचं समोर पण येणं न लाहिजे काही केले. त्यांचं समोरपण जे आहे, त्यांचं समोर येणं जे आहे ते तुम्ही काही केलं तरी ते तुम्हाला प्राप्त होणार नाही, कारण ते द्वैतात येऊ इच्छित नाही. तुम्हालाही द्वैतामध्ये राहून देऊ इच्छित नाही. ते तुम्हालाही ते अद्वैतात येण्याची त्यांची इच्छा आहे. मग ते तुमच्याकडे येतील कसे? समोरपणा फुले न लाहिजे काही केले, तैसे बंदित्व घातले हरवून येणे. त्याप्रमाणे या सद्गुरूंनी बंदित्व जे आहे, बंधन करायला योग्य स्थान, ते यांनी हिरावून घेतलं. ते गुरु वंदन करायला आमच्या पुढे राहतच नाही, येतच नाही,
तर समोर कोण नाही, समोरच नाही तर मग वंदन करणार कोणाला तुम्ही? ते समोरच येत नाही. म्हणून तुमचं जे वंदन करणं आहे ते त्यांनी काढून टाकलं. ते म्हणतात हे असलं वंदन नको मला देतात. मला जे वंदन पाहिजे तुमचं ते अभेद अवस्थेतलं वंदन पाहिजे. तुम्ही माझ्यामध्ये या, तुम्ही आत्मस्वरूपात या, तुमची वा काढून टाका. तुमची जीवदशा जी आहे ना ती हटवून द्या आणि शिवदशेत या, आत्मस्थितीत या. आणि मग तुम्ही आत्मस्थितीत आल्यानंतर मी आत्मस्थितीत आहे, तू आत्मस्थितीत आहे, मग आपल्याला वंदन, मग तुमचं सगळं झालंय. अभेद अवस्थेमधलं हे स्वरूप जे आहे शिष्याचं ते गुरुला पसंत आहे, वेळातलं नाही. हा गुरु काय इच्छितात आणि आपण काय करू इच्छितो? आपण काय करतो? आपला जीव भाव टिकून राखून गुरुला वंदन नमस्कार सगळं करतो. जीव आम्ही सोडत. हा तुम्ही कुठल्या देवळात जा, तुम्ही कुठल्या मंदिरात जा, तिथं देवाला जे जे आपण ठेवतो देतो त्याचा जीव भाव देतो का आपण? एवढं सुद्धा म्हणत नाही देवा मला तुझ्यासारखं करणार आहे. नेहमी मागत देवा हे नारळ घे आणि मला इतके फायदे दे, माझ्या मुलीचं लग्न होऊ दे, माझ्या मुलाला नोकरी लागू दे, मला असं होऊ दे, मला तसं होऊ दे, मला असं होऊ दे. 10 रुपयाचं नारळ त्याच्यामध्ये 1000 गोष्टी तो मागून देतो. देव का असा वेडा व्यापारी, असं मोठा व्यापार कोणी करेल का? 10 रुपयाची वस्तू मिळून तुम्हाला 1000 रुपयाच्या वस्तू देऊन टाकेल? देव तो फार सत्र आहे. त्याच्यामुळे तो ज्ञानीच आहे. घेशी तेव्हा देशी. अरे देवा तू तो असा चालक आहे बाबा, तू आधी आमच्याकडून काढून येतो नंतर देतो. तुमचं जे आहे ना आधी तुमचं सगळं काय पाहिजे, तुमचा जीव भाव द्या, तुमची श्रीमंती काढा बाजूला. ज्याच्यामुळे तुम्ही बिघडता ते सगळं काढून टाकतात. तुमच्या वासना द्या, तुमचे त्रिगुण द्या, तुमच्या कामना इच्छा द्या, तुमची आसक्ती द्या. हे जे आहे बंध आम्हाला, हे बंध आधी गुरु मागतात. हे काढून टाका आणि मग मला काय पाहिजे तुम्हाला, मग तुम्हाला सगळं मिळेल. तात्पर्य असं की आत्मस्थितीमध्ये गेल्यानंतर त्या माणसाला बाकीच्या गोष्टीची गरजही राहत नाही आणि आत्मस्थितीमध्ये सगळ्या प्रकारची सुख त्याला प्राप्त होतात. असा हा आत्मसुखाचा भाग आहे, तो प्राप्त करा साधकांनो. देव गुरु यांना बरोबर तुम्ही किती फसवलं, असं दाखवलं जास्त मागता तर देवाला सगळं कळतं. अरे हा आपलं जे आहे ना ते लपून ठेवतो बरं का, जे द्यायला पाहिजे ते देत नाही. हा बरोबरच देतो आपल्याला. देवाला सगळं कळतं. ज्ञानी असतात ते, आत्मज्ञानी आहेत देव गुरु. तेव्हा सद्गुरूला तुम्ही बरोबरच जे देतात त्याच्याने तो सद्गुरू कधीही प्रसन्न होणार नाही, तो देव प्रसन्न होणार नाही. आणि मग तुम्ही जे मागतायत ना त्या गोष्टी कधी तुम्हाला तेव्हा मानव आपल्याला वंदकपणा जो आहे तो हिरावून घेतात. म्हणजे वंदन करण्यासाठी योग्य जी तुम्हाला स्थान, जागा, मूर्ती ते तुमच्याकडे राहू देत नाही. तेव्हा अशा प्रकारे ज्ञानवा आपल्याला उद्देश करतायत, आपल्याला जीवनमुक्त करू इच्छित आहेत. ते जीवनमुक्त म्हणजे जिवंत असताना सगळ्या बंधनातून मुक्त होणं, त्याला म्हणतात जीवन.
कसलंच बंधन नाही, मला संसाराचं बंधन नाही, कसलंच बंधन नाही, कसला अडकाठी नाही मला. अशा तऱ्हेचं जी सगळी बंधन आहे ती सगळी बंधनं काढून टाकून ते आपल्याला जीवनमुक्त करू इच्छितात. आणि जीवनमुक्ताला मग खरा आनंद, खरं सुख, खरी शांती, खरं समाधान प्राप्त होत. आणि जोपर्यंत माणसाच्या जीवनामध्ये हे बंध आहे, हे बंध आपल्याला बांधणारे असल्यामुळं आपल्याला खरं सुख कधीही प्राप्त होत नाही. बंधना सुख कसं असेल, जे जी कैदी असतात ना, पोलिसांना पकडून येतात, काही नाना प्रकारे गुन्हे करतात, मग न्यायाधीश काय करतो, त्यांना शिक्षा देतो, कैदी टाकतो. त्याला 5 वर्षाची, याला 10 वर्षाची, त्याची ज्या गुन्ह्याप्रमाणे त्यांना त्या शिक्षा होतात. आता हे जे कैदी त्या कैद खान्यामध्ये राहतात, त्या कैद खान्यामध्ये ते सगळे कैदी एकत्र राहतात. आता सगळं कैदीच ते, सगळ्यांनी गुन्हे केलेले. मग त्या गुन्हे करणाऱ्या कैद्यांची त्या ठिकाणी मैत्री होते. हे स्वाभाविक आहे, तर तो आपल्या सारखाच आहे ना गुन्हेगार, मी गुन्हेगार आहे, झाले मित्र. बंद कसे पडतात पहा. आता ही जी मैत्री झाली त्यांची, ह्या मैत्रीमध्ये त्यांना आनंद येतो. बरोबर, मित्र म्हटला की मग तो आपल्याला सुख देणारा असतो ना, त्याला आपण सगळे मित्रच होतात. म्हणून कधी लोकांना त्यांच्या त्या जीवनामध्ये एकत्रित जीवनामध्ये तोच आनंद असतो त्यांचा. तो आनंदाने एकमेकांचं चालू करतात, झाडून करतात, स्वच्छता करतात, त्या काही चालेल चालू सगळी परिस्थिती करत असतात आणि त्यांची मला सवय होऊन गेली. आता तेच खाण्यामध्ये नेहमी त्याला भोजन मिळतो, चहा मिळतो. आता फार झालं करतो कैद्यांना. गरिबांना मिळणार नाही नोकरीमध्ये, ते मला कैद खाण्यात मिळतो. मग आता सांगा, तुम्ही तो शिकून आला आणि पुन्हा आपल्या झोपडीत गेला तर त्याला कसली आठवण होते आपल्या कैदीची. तुम्ही चांगलं होतो आपलं, ऐन वेळेला आपला चहा मिळायचा, नाश्ता मिळायचा, जेवण मिळायचा, ऐन वेळेला झोपायला मिळायचं. किती काळ घ्यायचं, याला पैसा नाही, त्याला पैसा नाही, याला हे नाही, त्याला ते नाही, कुठून मिळाले, ते चांगलं होतं की नाही. म्हणजे बंधन जे आहे, कैद खाना बंधन आहे की नाही, हे बंधन त्याला आवडायला लागलं. आता अशीच गोष्ट आपल्या संसारात आहे. ही जी जगातली बंधन आहेत, हे जे बांध आहेत आपल्याला बांधणारे, हे आपल्या इतक्या पचनी करून जातात की आपल्याला हे बंधन म्हणजे स्वातंत्र्य वाटत. स्वतंत्रता वेगळी गोष्ट असते आणि बंधन ही वेगळी गोष्ट आहे. बंधनामध्ये दुसऱ्याचं नियंत्रण असतं आणि स्वतंत्रतेमध्ये तो स्वतःचं नियंत्रण स्वतः करतो. परंतु ही बुद्धी राहिली नसल्यामुळे त्याला आता ते बंधनच त्याला स्वातंत्र्य वाटायला लागलं, गोड वाटते त्याला, चांगलं वाटते त्याला. आणि म्हणून तो म्हणतो, चला मग जाऊ द्या, हे खरं नाही तर या झोपणीत काही खरं जात आहे. त्यामुळे तो पुन्हा आणखी एखादा गुन्हा करतो. असे गुन्हेगार सराईत होऊन जातात. असे जे शिष्य सराईत होऊन गेले, शिष्यांना जर अशा सवयी लागल्या, मग ते त्या गुरूंच्या पुढे अभेद अवस्थेमध्ये कसे काय येतील. त्यांना भेदाची सवय लागून गेली ना, द्वैतात राहण्याची, संसारामधल्या गोष्टी करण्याची त्यांना आता सवय होऊन गेली ना. म्हणून आम्हाला द्वैत चांगलं वाटतं, अद्वैत चांगलं वाटत नाही, भेद चांगला वाटतो. काय चांगले काय त्या कैद्यांसारखं झाले तर
पण आपल्याला या जीवनामध्ये द्वैतामध्ये जगण्याची आपल्याला सवय पडून दिलेली आहे, भेदामध्ये जगण्याची सवय पडून दिलेली आहे, त्रिगुणांमध्ये राहण्याची सवय पडून दिलेली आहे, आसक्ती ममता अहंकार याच्यामध्ये जगण्याची सवय पडून दिलेली आहे. म्हणजे बंध पडलेले त्यांचे ते बंधच आम्हाला गोड वाटतात. बघा, ही बंधन सोडा, या बंधनातून मुक्त होण्यासाठी सद्गुरू आहे. अशा प्रकारचं ज्ञानवांचं हे अमृत अनुभव आहे. हा अमृताचा अनुभव थोडासा जरी आला आपल्याला तरी आपले जीवन सार्थक होऊन जाईल. बंधनातून मुक्तता सांगताना बंधनातून मुक्त झाला काय अडकून बसला. ज्ञानवा सांगण्याने की आपल्याला मुक्त होण्यासाठी मग सद्गुरूंचीच आवश्यकता आहे. बंधनामध्ये ज्याला गोडी लागून गेलेली आहे, द्वैतामध्ये राहण्याची ज्याला मजा वाटते, त्याची ही मजा कोण करेल? त्याला कोण त्याला पटवून येईल की अरे बेटा हे चांगलं नाहीये, हे द्वैतात राहणं भेद राहणं चांगलं नाहीये, तू आत्मस्थितीचा भेदात ये. कोण सांगेल त्याला आणि कोण पटवून देईल त्याला? तेव्हा सद्गुरू शिवाय हे कोणी करू शकत. म्हणून सद्गुरूची आवश्यकता वगैरे लक्षात घ्या. संसारातून चालणारा तोच आपल्याला, नाहीतर हा संसार वास्तविक सागर नाहीये, समुद्र नाहीये, त्याला मी सागर म्हणतो. पण याच्यामध्ये डुबून राहिलो, डुबक्या मारतो, त्याला सोडणार बाहेर पडण्याची इच्छा पण होत नाही. हे गुण चांगलं म्हणतो, हे बंध चांगले आहेत. हे संसारातली दुःख आहे ही चांगली शिकवत आम्हाला. म्हणून सद्गुरूंची आवश्यकता आहे आणि मग सद्गुरू आपल्याला ठरतात. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज आपल्याला या उपदेशावरून अमृतावरून हाच जे सध्या देऊन आलेले. आता गुरु वंदे कसे नाही होत नाही त्याचा दृष्टांत पुन्हा आणखी एकदा वेगळ्या पद्धतीने ते देत आहेत. आणि ती जी मुली आहे ती आहे 46वी मुली भरण्याची मुलीत आहे. दुसरी वाचून दाखवतो म्हणतात आकाशाचा आरसा. कोणता घेतला? आकाशाचा आरसा, मुखे प्रतिबिंबाचा ठसा. आकाशाचा आरसा, मुखे प्रतिबिंबाचा ठसा. हा वंद्य नव्हे तैसा नमस्काराशी. हा वंद्य नव्हे तैसा नमस्काराशी. आपल्याला नमस्कारासाठी वंद्य नाही. संपली. हरिओम तत्सत.